त्रिरत्न बौद्ध महासंघ मनमाड आयोजित या साप्ताहिक धम्मवर्गासाठी उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आणि माझा अतिशय प्रदीर्घ आणि सविस्तर असा परिचय देणारे माझे जिवलग मित्र धम्मचारी रत्नप्रकाशजी, दुसरे माझे मित्र धम्मचारी गुह्य प्रकाशजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ही जी वास्तू आहे ज्यांनी या धम्मवर्गासाठी दिलेली आहे ते आदरणीय जयश्रीताई आणि मेजर शशिकांत भोसले साहेब, त्याचबरोबर सर्व धम्ममित्र धम्मसाहेब बंधू आणि भगिनी सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद। सुरुवातीलाच आपण आदर्शांची महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वर्गीय मध्य संघरक्षितजी आणि ज्यांनी विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी यांच्या आदर्शाला मी वंदन करतो। आणि आजच सकाळी या ठिकाणी मी आलो आणि या मनमाडमध्ये येऊन मला अतिशय आनंद झाला। मनमाडमधले लोक एवढे सुंदर, एवढे प्रेमळ असतील असं मला यापूर्वी वाटलं नव्हतं आणि तुमच्या सहवासात येऊन मला रत्नप्रकाशनी संधी निर्माण करून दिली आहे, मी त्यांचे खरंच पुण्यानुमोदन व्यक्त करतो। खरं तर तुमचा वर्ग हा मंगळवारी असतो, बरोबर आहे, परंतु आज पुन्हा तुम्ही एक दिवस अगोदर इथं आलात माझ्यासाठी आणि वेळ पण बराच झालेला आहे। तुमचं ही जी धम्मा जाणून घेण्याची जागृती आहे ही मला खूप आवडली। अगदी लहान प्रशीलपासून ते मोठ्यापर्यंत, स्त्रीपासून पुरुषांपर्यंत आपण सर्वजण एकत्र येता, बसता, ऐकता, धम्माचं आचरण करता, श्रवण करता, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। वेळोवेळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे। जे काही महामंगल सूत्रात बुद्धाने सांगितलेलं आहे की कोणते मंगल चांगले आहेत, तर वेळोवेळी धम्म श्रवण करणं, एकत्र येणं हे अतिशय उत्तम असं मंगल आहे। मनमाडमध्ये एक ऐतिहासिक परंपरा आहे, यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बनते वर्गीय संघरक्षितजी यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये ही असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीमध्ये आपण सर्वजण राहता, याच्यासारखी पुण्यवान गोष्ट कोणती नाही। आणि या ठिकाणी राहत असताना आपण एकत्र येत असता, दर आठवड्याला एकत्र येता आणि या दोन धम्मचारींच्या माध्यमातून आपण वेळोवेळी ध्यान करता, धम्माभ्यास करता। शिघालवाद सुत्ताचा सध्या अभ्यास चालू आहे असं मी ऐकलेलं आहे। खूप चांगल्या प्रकारे आपण ही जी काही आपली परंपरा आहे एकत्र येण्याची, बुद्ध धम्म संघाप्रती आपली जो आदर्श जाणून घेण्याची जी क्षमता आहे ती अतिशय चांगली आहे। आपण एकत्र आलं पाहिजे, धम्म शिकला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे, कारण जीवन जगत असताना आपल्याला ज्या काही आपण हे जे दिवस आलेले आहेत हे या महापुरुषामुळे आलेले आहेत। बुद्ध, बाबासाहेब आणि बनते ही जे महापुरुष आहेत त्यांच्यामुळे आपल्याला हे चांगले दिवस आलेले आहेत, नाहीतर आपण कुठे असतो आपणाला कल्पना राहिली नसते। आणि म्हणून ज्यांनी आपणाला घडवलं, ज्यांनी आपणाला शिकवलं, ज्यांनी आपल्याला हे ज्ञान दिलं, त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी आणि इतरांसाठी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते सर्व पुण्यकर्म तुम्ही करत आहात। आताच आपण ध्यान केलेलं आहे, रेग्युलर आपण ध्यान करत असता, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। ध्यान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपलं मन स्वच्छ सुंदर करणं, निर्मळ करणं। आपण वरून कपडे कितीही सुंदर घातले, चेहरा कितीही साफसूफ केला, कितीही टापटीप राहिलं, परंतु जोपर्यंत आपलं अंतर्मन निर्मळ होत नाही ना तोपर्यंत काहीच आपल्याला दिसणार नाही शुद्ध निर्मळ। आणि म्हणून आपलं अंतर्मन, आपलं मन स्वच्छ सुंदर होण्यासाठी ध्यान अतिशय आवश्यक आहे। एक संत असं म्हणतात की नाही निर्मळ जीवन काय करील साबण। आपण शरीराला किती जरी धुतलं आणि मन जर स्वच्छ नसेल तर काय उपयोग नाही। आणि म्हणून त्यासाठी मन हे खूप महत्त्वाचं आहे। आणि संत कबीर तर म्हणतात
नहाए धोए क्या हुआ जो मन मैला रह जाए, नहाए धोए क्या हुआ जो मन मैला रह जाए, मीन सदा जल में रहे परी तो बास न जाए. मासा पाण्यातच राहतो, परंतु त्याला बाहेर काढले की त्याचा वास येतो की नाही. म्हणजे आपण वरून कितीही आंघोळ करा, कोणतीही साबण लावा, परंतु जोपर्यंत आपलं मन स्वच्छ सुंदर निर्मळ होणार नाही ना, तोपर्यंत बाकीच्या गोष्टीला महत्व नाही. आणि मन स्वच्छ सुंदर निर्मळ बनण्याचा जे साबण आहे, जे काही वस्तू असेल, जे काही असेल, तर ते फक्त ध्यान आहे. नियमितपणे ध्यान आहे. जसं की रोज स्नान करतो तसंच मनाचं स्नान म्हणजे ध्यान आहे. ते आपण केलं पाहिजे. आणि मला सांगायला आनंद होतो की आपण या ठिकाणी नियमितपणे साप्ताहिक धम्मवर्गात ध्यान घेता, ध्यानावर चर्चा होते, ध्यान शिकवले जातं आणि आपण करत असता. ध्यानाची अभिव्यक्ती आपल्या वर्तनात होत असते. आपण चालताना बोलताना आपली जी जागृती आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आपण जागृती कसं आहे पहा, की आपल्या जागृतीचा विकास हेच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आहे. आपण कसे आहोत, आपण कोणत्या ठिकाणी कसं बसलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ही जागृती आहे. ही आचरणाचा एक भाग आहे आणि ती आपल्या बुद्ध धम्मामधून आपल्याला येते. आणि एकदा बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आला धर्मांतराच्या वेळेस नागपूर, की बाबासाहेब तुम्ही बुद्ध धम्माची दीक्षा देत आहात, मग एखादा बौद्ध व्यक्ती कसा ओळखावा? एखादा मुस्लिम व्यक्ती त्याच्या दाढीवरून ओळखला जातो, एखादा ख्रिश्चन किंवा एखादा शीख व्यक्ती त्याच्या पोशाखावरून ओळखला जातो, मग बौद्ध व्यक्ती कसा ओळखावा? काय त्याचं वैशिष्ट्य आहे? बाबासाहेबांनी सांगितलं उत्तर खूप महत्वाचं. बाबासाहेब म्हणाले की माझा व्यक्ती, माझ्या धर्माचा व्यक्ती, माझ्या धर्माचा व्यक्ती हा पोशाखावरून नाही, तर माझा धर्माचा व्यक्ती हा आचरणावरून ओळखला जाईल. त्याचं आचरण शुद्ध असेल, तो पंचशिलाचं आचरण करेल, अष्टांग मार्गाचं आचरण करेल, तो ध्यान करेल, शांत असेल, त्याच्या चालण्यात वागण्यात बोलण्यात शुद्धता असेल. ही शुद्धता आपल्याला जी दिलेली आहे ती बुद्ध धर्मामधून दिली आहे. आणि हे जर आपण करत राहू तर स्वतःही आनंदी होऊ आणि इतरांनाही आपण आनंद आपल्याला देता येईल. तर हे करत असताना बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आपल्या जीवनामध्ये आहे. आपल्याला हे जे विचार करत असताना बाबासाहेब हे सगळे काही आपल्यापर्यंत बुद्धांचा धम्म देणारे एकमेव व्यक्ती आहे. तिथून जवळच येवला या ठिकाणी 1935ला धर्मांतराची बाबासाहेबांनी घोषणा केली. इथं मला आठवण झाली त्या येवल्याची. हजारो वर्षापासून सूर्य रोजच येतोय आणि निघून जातोय, परंतु 33 कोटी देवतांनी गजबजलेल्या या भारतात असा एकच समाज होता की त्या समाजाला सूर्याचं दर्शनच घडलं नव्हतं. हा समाज अज्ञानाच्या अंधारात, दारिद्र्याच्या उकिरड्यात कुजत खितपत पडला आणि या समाजाला एक महासूर्य जन्माला आला या समाजामध्ये. आणि त्या महासूर्याच्या रूपानं आपला सगळा अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला आणि तो महासूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली. का केली बरं? हिंदू धर्मात राहूनही त्यांनी अनेक प्रयत्न केले. पायरा मंदिर सत्याग्रह केला, 14 कळी सत्याग्रह केला. हे सगळं करूनही त्यांना धर्मांतराची घोषणा करावी लागली. आणि मग धर्मांतराची घोषणा केल्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारणार हे सांगितलं नाही. अनेक धर्माचा अभ्यास केला आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली याच देशात जन्मलेला महापुरुष तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म आपणास दिला. तर धम्म म्हणजे काय? की धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे आचरण, धम्म म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर ती एक आचरण्याची पद्धत आहे. आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, ही जी शिकवण्याची पद्धत ही आपल्याला धम्मामधून येते. आणि आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता, मैत्री हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या धम्मामधून आपल्याला मिळत असतात. तर बाबासाहेबांनी सगळं आपल्याला दिलं. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी हे काम केलं. खरं तर बाबासाहेब स्वतःसाठी जगले असले तर सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाले असते. त्यांच्याकडे काय नव्हतं, सगळी विद्वत्ता होती, एखादी मोठी व्यक्ती झाले असते, परंतु
एखाद्या मोठ्या कोर्टातले जज झाले असते, कोणती मोठी नोकरी केली असते, पैसा खूप कमवला असता, परंतु बाबासाहेबांनी स्वतःचा विचार केला नाही. बाबासाहेबांनी तुमचा आमचा समाजाचा विचार केला आणि संपूर्ण आयुष्य समाजासाठी व्यतीत केलं. त्यांनी कुटुंबाकडे लक्ष नाही दिलं, त्यांच्या पत्नी रमाईकडे लक्ष नाही दिलं, त्यांच्या लेकराकडे नाही लक्ष दिलं, केवळ माझा समाज पहा. म्हणजे हा बाबासाहेबांचा त्याग जर आपण बघितला, माझा समाज सुधारला पाहिजे, माझ्या समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी विदेशामध्ये जाऊन अनेक प्रकारची विद्वत्ता प्राप्त केली आणि त्या विद्वत्तेचा उपयोग त्यांनी तुमच्या आमच्या सगळ्यासाठी दिला. हे फार मोठं पुण्यकर्म त्यांनी केलेलं आहे. बाबासाहेबांची पत्नी रमाई यांच्याकडे जर बघितलं तर अनेक कष्ट त्यांनी सहन केले. इथं महिला वर्ग जास्त आहे म्हणून मला महिलांचं उदाहरण सांगावंसं वाटतं की रमाबाईंनी अनेक त्रास सहन केले. एका बॅरिस्टरची पत्नी म्हणून ती जीवन जगत असताना तिला साधे साधे कामं करावं लागले संसार चालवण्यासाठी, लेकर बाळ सांभाळण्यासाठी, परंतु ती बाबासाहेबांकडे कधी म्हटली नाही की साहेब तुम्ही माझ्याकडे, माझ्या कुटुंबाकडे लक्ष देत नाही, लेकराकडे लक्ष देत नाही. तिनं या लेकरांचा सांभाळ बाबासाहेब परदेशी शिक्षणाला गेले तेव्हा खूप चांगल्या प्रकारे केला. अक्षरशः पैसे नसतानाही असं म्हणतात की बाबासाहेबांची 4 अपत्य, यशवंत, गंगाधर, राजरत्न, रमेश, हिंदू हे जे लेकर होते त्याच्यापैकी 4 अपत्य हे 2 वर्षाच्या आतच मरण पावले. कशासाठी? त्यांना औषधी भेटली नाही, खायला प्यायला व्यवस्थित भेटले नाही. बघा, एवढ्या मोठ्या महापुरुषाची लेकरं औषध पाण्याने मेली. त्यांचा सर्वात आवडता जे काही मुलगा होता राजरत्न, माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना, सगळ्यात त्यांचा आवडता मुलगा राजरत्न होता. आणि बाबासाहेब म्हणायचे रमाईला, रमाई आपला हा जो राजरत्न आहे ना मोठा होऊन या देशावर राज करेल, असं नेहमी सांगायचे बाबासाहेब. आणि ज्या दिवशी राजरत्नाचा औषध पाण्याविना मृत्यू झाला तेव्हा रमाई बाबासाहेबाला म्हणाली, बाबासाहेब तुम्हीच म्हणालात ना आपला मुलगा आपल्या देशावर राज करेल, मग आता तर हा मरून पडलाय, काय राज करेल आपला मुलगा? तेव्हा बाबासाहेब आपले अश्रू थांबून म्हणाले, रमाई मी तुला म्हटलो की आपला राजरत्न देशावर राज करेल, पण लक्षात ठेव की या देशामध्ये जन्मलेले जे लोक आहेत, त्यांचे लेकर आहेत, त्यांच्यासाठी मी अशी गोष्ट काम करून जाईल की उद्या या देशावर राज करतील. आणि म्हणून त्यांनी संविधान निर्माण केलं आणि आज संविधानाच्या माध्यमातून आपले लोक आपल्या देशावर, आपल्या राज्यावर, आपल्यावर राज करत आहेत. ही बाबासाहेबांची आपल्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती. बाबासाहेबांनी लेकराला नाही मोठे केले पण आपल्या सगळ्यांना मोठे केले आणि ही बाबासाहेबांची प्रेरणा आपण शिकली पाहिजे. बाबासाहेबांनी स्वतःच्या कुटुंबावरचा जो त्याग आहे तो तुमच्या आमच्यासाठी केला, तो त्याग आपण जाणला पाहिजे आणि त्यांची कृतज्ञता आपण पाळली पाहिजे. कृतज्ञता म्हणजे काय की केलेले उपकार जाणणारा, त्याला कृतज्ञ म्हणतात. की बाबासाहेबांची कृतज्ञता आपण जाणून त्यांनी जे काम केलंय ना ते आपल्यासाठी केलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. आणि काय सांगितलं आपल्याला की त्यांनी खूप काही आपल्याला सांगितलेलं आहे. बाबासाहेब जीवनाचा संघर्ष करताना एकट्यानं संघर्ष केले. एवढी मोठी विद्वत्ता असताना ऑफिसमध्ये नोकरी करताना त्याच्या अंगावर खाली दुरून फेकायचे लोक. बघा काय ते विद्वत्तेचा परिणाम. पण आज आपल्या व्यक्तीला कोणी त्रास देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण बाबासाहेब तेव्हा एकटे होते. आज आपल्यासोबत बाबासाहेबांनी निर्माण केलं संविधान आहे. आपण संविधानाच्या आधारे एखाद्यावर केस करू शकतो, यानं मला त्रास दिला, शिव्या दिल्या, अॅट्रॉसिटी करू शकतो, वेगवेगळ्या कायद्यानं गुन्हा दाखल करू शकतो. हे कुणामुळं? केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे. बाबासाहेब एकटे लढले, त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. आज बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, कायदा दिला, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं. ही मोठी देण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण जीवन जगत असताना आपण बाबासाहेबांची देण विसरली नाही पाहिजे. एक कवित्री निमित्त एक गाणं प्रसिद्ध आहे बघा. आपण जी भाकर खातो ना, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची, म्हणजे एका घासावर बाबासाहेबांचं हे आहे.
प्रत्येक घास खाताना म्हणलं पाहिजे की हे जे मी आज हे जे दिवस आलेत ना, हे जे मला घर भेटते ना, मला हे जी नोकरी भेटते ना, मला हे जे राहायला भेटते ना, हे कुणामुळे भेटते? बाबासाहेबांनी. ही जाण आपण ठेवली पाहिजे, ही महापुरुषांची जाण, त्यांच्यामुळे आपण आहोत. वी आर बिकॉज दे आर, दे वेर, ते होते म्हणून आपण आज आहोत. ही कृतज्ञता आपण जर जाणली तर आपणाला खूप काही करता येईल. आता बाबासाहेबांना अनेक संघर्ष करावे लागले. कोणते संघर्ष करावे लागले? की इतर म्हणायचे लोक, बाबासाहेबांनी आपल्याला मताचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला. एक संसद सदस्य होते कृपलानी म्हणून, त्यांनी काय म्हणले की बाबासाहेब तेव्हा काय असं म्हटले की बाबा मत अधिकार हा मोठ्या लोकांना दिला पाहिजे, गोरगरिबांना काय करायचं? बाबासाहेबांनी मताचा अधिकार सर्वांना दिला. मग संसद सदस्य बाबासाहेबांना म्हणले की बाबासाहेब तुम्ही या गोर गरिबांना मताचा अधिकार देऊन काय करणार आहात? कारण उद्या आम्ही त्यांना 500 रुपये देऊ, 1000 रुपये देऊ, 100 रुपये देऊ, 200 रुपये दिलं की आम्हाला मत विकून टाकतील. मग काय उपयोग आहे ना तुम्ही मताचा अधिकार देण्याचा? पहा, बाबासाहेबांनी त्या संसद सदस्य कृपलानी दिलेलं उत्तर बघा. कृपलानी, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, आज माझ्या समाजाला, माझा समाज अज्ञानी आहे, त्याला माहिती नाही, आज 100-50 रुपयावर मत देईल, ठीक आहे, पण जेव्हा या मताचं महत्व माझ्या समाजातील लोकांना कळलं ना, तेव्हा तुझ्यासारखा करोडपती माणूस माझ्यासारख्या गरीब समाजातल्या झोपडीतल्या घराच्या समोर जाईल आणि म्हणेल भोसले साहेब मला मत द्या, हा कांबळे साहेब मला मत द्या. तेव्हा मला सांगा सगळ्यात गरीब कोण राहील? आमच्या पुढे भीक मागाल ना तुम्ही. जेव्हा या मताचा अधिकार माझ्या लोकांना कळेल ना, तेव्हा सगळ्यात मोठी भिकारी तुम्ही राहाल. ही जाण आपण ठेवली पाहिजे, ही बाबासाहेबांची दूरदृष्टी आपण ठेवली पाहिजे की किती मोठं कार्य बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलंय, किती मोठं काम आपल्या हे मतदान असेल की अनेक गोष्टी असेल. आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण ह्या गोष्टी विकून टाकतो, एखाद्याला देऊन टाकतो, परंतु आपण त्या मताधिकाराचा आपण जर वापर केला तर आपणाला बाबासाहेबांचे हे मोठेपण लक्षात येईल. आणि हे जे बाबासाहेबांचं काम करत असताना हे जे मी सांगत आहे बाबासाहेबांचं, कारण उद्या एप्रिल जो महिना आहे बाबासाहेबांच्या जयंतीचा महिना आहे आणि म्हणून विशेष करून मला बाबासाहेबांवर मी फोकस यासाठीच करत आहे की आपण हे बाबासाहेबांचं ऋण आहे. बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला आहे, बुद्धाचा धम्म दिला आहे, त्या धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे वेळोवेळी. आणि आचरण केलं तर आपलं जीवन हे आनंदी होईल. आनंद शोधण्यासाठी आपल्याला इकडे तिकडे जायची गरज नाही, सगळं काही आपल्या जवळच आहे. जसं कस्तुरी मृग असतो बघा, तो त्या कस्तुरीचा त्याला वास जेव्हा येतो, हरणाला त्या कस्तुरीचा वास येतो आणि पळत सुटते की सुगंध कोण्या दिशेने आले, परंतु त्या हरणाला माहित नसते की कस्तुरी त्याच्या बेंबीतच असते. तशी आपली अवस्था आहे. बुद्ध धम्म हा एवढा काही ज्ञान, समाधान, शांत, सुख देणार आहे की तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. हे सगळं बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय. बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ, बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ, त्रिपिटक वाचून, अनेक ग्रंथ वाचून बाबासाहेबांनी एकमेव ग्रंथ दिलाय आपल्याला, भगवान बुद्धाने त्याचा धम्म. तो ग्रंथ आपण नियमित वाचला पाहिजे, त्याचं पारायण केलं पाहिजे, एकदा नाही अनेकदा वाचलं पाहिजे. मला जे संस्कार भेटले, मी 10वीला जेव्हा 1990ला पहिल्या त्या खेड्यात पहिल्या क्रमांकाने पास झालो, तेव्हा माझा समाजातील लोकांनी ग्रंथ देऊन सत्कार केला, बुद्धांचा ग्रंथ. आणि तो ग्रंथ मला 10वी पास झाल्यानंतर भेटला, म्हणजे आणि तेव्हापासून मी तो ग्रंथ आजही वाचत आहे बघा. आणि त्याच्यामुळे मला बाबासाहेब आणि बुद्ध धम्म कळाले आणि त्याचं आचरण मी करत आहे. म्हणजे भगवान बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ किती मोठा आहे, बाबासाहेबांची किती मोठी दृष्टी होती. आणि तेव्हापासून मग त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून मी काही शिबिर केले. 10वीला परीक्षा दिल्यानंतर माझं पहिलं शिबिर झालं 1991-91ला. आणि तेव्हापासून 91 पासून मी सतत अनेक धम्म शिबिर, अनेक जे काही व्याख्यानं प्रवचन आहेत, अनेक माध्यमातून ही धम्म शिकवण शिबिरे मी करत आहे. आणि मग 90 ते 2018 इतके वर्ष, म्हणजे धम्मचारी बनणं काही साधी गोष्ट नाही. अनेक शिबिरे करावी लागतात, ध्यान करावे लागते आणि अनेक शिकवण ग्रहण करावी लागते.
तेव्हाच ही धम्मचर्य हा केस आम्ही होतो. धम्ममित्र, धम्मसहाय्यक ही जी प्रोसेस आहे म्हणजे इथं तावून सुलाखूनच निघाली जाते. आम्हाला भिक्षू आपण बनू शकत आहे. खरं तर भिक्षू बनलं पाहिजे, कारण बाबा बुद्धाचा जो धम्म आहे तो भिक्षू धम्मप्रचार आणि प्रसार करतात. परंतु आपण घर, कुटुंब, पत्नी, लेकरं सांभाळत आपण ही जर करत राहिलो, आपल्या कुटुंबासाठी आपण वेळ दिला पाहिजे ना. म्हणून आपण भिक्षू जर बनलो तर आपलं कुटुंब कोण सांभाळणार. आणि म्हणून हा भंते ओर्गेन संघरक्षित जी यांनी जो त्रिरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केलेली आहे की तुम्ही घर सांभाळा, कुटुंब सांभाळा, नोकरी सांभाळा आणि धम्मप्रचार आणि प्रसार करा, हा मधला मार्ग आहे. म्हणजे हे करतही आपण ते करू आचरण करू शकतो. आपण स्वतः आचरत, आपल्या कुटुंबामध्ये आचरण करत आपण इतरांना हा धम्म सांगू शकतो. तर ही जो संघ आहे तो अतिशय चांगला आहे. आणि केवळ संघामुळं मी आज इथं मनमाडला येऊ शकलो. मला रत्नप्रकाश भेटू शकले, सूर्यप्रकाश भेटू शकले, तुम्ही भेटू शकला, सगळे केवळ संघामुळं. आज इथे मी आल्यानंतर राहुल सर आम्हाला घ्यायला आले स्टेशनवर गाडी घेऊन. त्यांची माझी काय ओळख नव्हती, पण हा धम्म हीच माझी ओळख आहे. आणि आम्हाला घरी आल्यानंतर ताईंनी अतिशय आमचा पाहुणचार केला, आम्हाला नाश्ता दिला, जेवण दिलं, आमची सोय केली आणि तुमच्या सगळ्यांसमोर बसायला, भेटायला. आज दिवस असं वाटत आहे मला की आम्ही कुठेतरी आनंद नगरीमध्ये गेलो आहोत, एका स्वर्गात गेल्यासारखं. आपण म्हणत नाही, पण एक स्वर्गाचा आनंद मला इथं तुमच्या समवेत राहत असताना, बोलत असताना आज वाटत आहे. हे कशामुळे, कशाची देण आहे? तर ह्या संघाची देण आहे, ह्या बुद्ध धम्माची देण आहे, ही बाबासाहेबांची देण आहे, ही आपल्या बौद्धांची देण आहे. फक्त एकत्र आलं पाहिजे, आपण भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. सगळं काय आपल्यामध्ये आहे. फक्त त्या संघाच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊ शकलो आणि तुमच्यासोबत पोहोचू शकलो. तसं आपणही या धम्मवर्गात नियमित येऊन ध्यान करून, शिबिरं करून आपण धम्मचारी बनलं पाहिजे. कारण धम्मचारी बनणं म्हणजे केवळ एक पद, प्रतिष्ठा नाही, तर आपल्या आचरणामध्ये या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे धम्मचर्य सांगण्यासाठी पद नाही, तर माझ्या आचरणाची एक पद्धत आहे. माझ्या वागण्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या बसण्यात, माझ्या उठण्यात, माझ्या सांगण्यात धम्म आला पाहिजे. बाबासाहेबांच्या बुद्धाचा धम्म माझ्या वागण्यात, बोलण्यात आला पाहिजे. आणि त्याचाच भाग म्हणजे हा संघ आहे. इथं स्त्री पुरुष समानता आहे. जे घरचे पती पत्नी असतील, आता मी इकडे येत असताना मी माझ्या पत्नीला घेऊन आलो आणि म्हटलं तूही चल, तूही धम्म बघ, आम्ही तिथं पण आणलेलं हे काम करतो. इथं आले असताना तुझाही परिचय होईल, तू पण काय दिलं पाहिजेस. नुसतं येणं नाही, तर तू काय घेशील, तू काय बोलशील का? ती मुली गाणं म्हणते मी, कारण तुला एप्रिल महिना आहे आणि मग बाबासाहेबांचं मी एक गीत म्हणेल, चालेल. मी रत्नप्रकाशला आताच सांगितलं, अगोदर म्हटलं नव्हतं. म्हटलं इथं आल्यानंतर आपण काहीतरी दिलं पाहिजे लोकांना. हे नेहमी देत राहिलं पाहिजे, नुसतं घेतच राहिलं नाही पाहिजे. सूर्यप्रकाशशी आम्ही दुपारी छान संपर्क केलो भेटल्यानंतर, आणि असं वाटायला लागलं की आम्ही खूप जवळचे आहोत, कितीतरी आम्ही एकदम जवळचे क्लोज आहोत. म्हणजे असं नातं हे निर्माण झालेलं आहे. व्यक्ती जेव्हा एकमेकासमवेत असतो ना, फक्त त्याच्या अंतर्मनात जाता आलं पाहिजे. आणि अंतर्मनात एखादं घर आहे ना, या घरात येण्यासाठी हा दरवाजा आहे. या दरवाजातून आलं तर आपण आत येऊ शकतो. आणि जिथं दरवाजा नाही तर भिंतीतून आपल्याला पलीकडे जाता येते का? तर हे दरवाजा म्हणजे व्यक्तीचं मन, भावना आहे. एखाद्या व्यक्तीच्या अंतर्मनात प्रवेश करताना त्याच्या दरवाजातूनच जावं लागते. दरवाजा म्हणजे आपल्या एकमेकाविषयी भावना, मैत्री, बंधुता. आपल्या एकमेकाविषयी मैत्री निर्माण केली, बंधुता निर्माण केली, तर तो त्यांच्या अंतर्मनात जाईल. आणि अंतर्मनात जाऊन अगदी पलंगावर बसून फराळ, पाणी, चहा मिळेल. किंवा एकमेकाशी आपण चांगलं बसलो, बोललो, उठलो तर. नाहीतर आपले पाहुणे सुद्धा कोणी आपल्या घरी बोलणार नाही. हा, तर पहा, म्हणजे इथं काही वैशालीताई काय आमचे पाहुणे होते काय, राहुल सर काय आमचे पाहुणे होते काय, रत्नप्रकाश भाई प्रकाश काय पाहुणे होतं, पण नाही. परंतु पाहुण्यापेक्षाही, रक्ताच्या नात्यापेक्षाही आमचं मैत्रीचं नातं अगदी तुमच्या समेत घट्ट निर्माण झालं. इतका विश्वास, इतकं की कशामुळे, केवळ बुद्ध धम्म संघामुळे हे येऊ शकलो. इतकी ताकद आहे. आज नांदेडून इथे यायला आम्हाला 8-10 तास लागले, रात्रभर प्रवास करून इथं आलो. परंतु इथे येऊन आम्हाला असं कोणतीच फरक वाटला नाही. अहो, सीटवर तुम्ही प्रवासामध्ये बसतो ना, आपली बॅग, आपल्याला जर बाथरूमला जायचं असेल ट्रेनमध्ये तर 3दा त्याला बघत जातो. आपला भरोसा राहत नाही आपल्या बाजूच्यावर. पण इथं एवढं दूर येऊन एवढा विश्वास निर्माण झाला. आणि त्याला एकमेव माध्यम म्हणजे त्या धम्माचा, बुद्ध धम्माचा, मैत्रीचा आहे. आणि म्हणून मैत्री एक असं नातं आहे, मैत्री एक असा धम्म आहे. असं म्हणतात की
मैत्री हा पूर्ण धम्मा आहे. एकदा काय झालं, आनंद आणि बुद्ध यांचा जेव्हा बोलत होते तेव्हा आनंद म्हणाले बुद्धाला की मैत्री हा अर्ध धम्म आहे असं म्हणायला लागले. पण बुद्ध थांबले आनंदला, आनंदात तसं बोलू नकोस, मैत्री हा अर्ध धम्म नाही तर मैत्री हा पूर्ण धम्म आहे. पहा, म्हणजे एकमेकाविषयी मैत्री स्थापन करणं म्हणजे पूर्ण धम्म आहे, दुसरं तिसरं काही नाही. आणि धम्म हा पुस्तकच नाही, तर धम्म हा आचरण्यात आहे. धम्म हा एकमेकाविषयी बोलण्यात आहे, आचरण करण्यात आहे. आणि म्हणून आपलं एकमेकाचं आचरण, एकमेकाचा आचार विचार हेच खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणून हे करत असताना बाबासाहेब, बुद्ध यांचे विचार अगोदर आपण स्वतः घ्यायचे आणि आपण सगळ्यांनी इतरांनी आचरण करायचे. बाबासाहेबांची ही जी देण आहे, बाबासाहेबांची आपण लोक आहोत, बाबासाहेबांच्या रक्ताचे माणसं आहोत, आपण आहोत की नाही? बाबासाहेबांच्या आपण रक्ताचे माणसं आहोत. आणि म्हणून हे बाबासाहेबांचा संदेश आपण सगळ्यांनी पालन केला पाहिजे. शेवटी एक छोटीशी कथा सांगतो आणि मग माझ्या या बोलण्याचा समारोप करतो, कारण वेळ बराच झाला, आपण खूप वेळापासून आहात इथं ऐकत आहात. तर एक उदाहरण आहे की एके ठिकाणी एका जंगलामध्ये एक हरिण होतं आणि ते हरिण खूप चपळ. आता हरणावर शिकाऱ्याची नजर होती. नेहमी शिकारी त्या हरणाकडे लक्ष ठेवून होता की मला हरिण कधी भेटेल. तो नेहमी बाण लावून राहायचा. पण अनेक वेळा त्या हरणाने या शिकाऱ्यापासून चुकून आपला जीव वाचवला होता. मग एकदा एका ठिकाणी लपून शिकारी बसला. हरिण नदीवर पाणी प्यायला गेलं आणि मग अगदी नेम धरून शिकाऱ्याने काय केला, बाण सोडला. सुळसू करत बाण निघाला, परंतु हरिण पण चपळ. त्याला जीवावर आलेला बाण त्याच्या पायाला लागला. जीवाच्या आकांताने ते हरिण पळत सुटलं, आपला जीव त्या शिकाऱ्याच्या तावडीतून वाचवा म्हणून. आणि पळत 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 जितकं पळताय तेवढं दूर पळालं आणि एका झुडपामध्ये जाऊन बसलं. त्याला वाटलं आता काही माझ्या जाता येणार नाही दूर, कारण पायाला लागले आणि जीव माझा आता वाचला, कारण बरेच वेळ झालं ना, आता बरेच अंतर मी चालून आलो आणि त्या झुडपामध्ये आता मी सुरक्षित राहू शकतो. थोड्या वेळाचं शांत हरण बसलं. थोड्या वेळ गेल्यानंतर काय आश्चर्य, शिकारी झुडपापाशी येऊन थांबला. हरणाला आश्चर्य वाटलं, नदी तर तेवढे दूर, धावत पळत आलो, परंतु या झुडपामध्ये येऊन बसल्यानं सुद्धा हरिण समोर कसं काय आला असेल? तर तो जो शिकारी ज्या ठिकाणी बाण मारला होता तिथं रक्त सांडलं होतं आणि रक्ताचे थेंब बघत 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 पुण्या दिशेने रक्त गेले ते, आणि त्या रक्ताचे थेंब बघत 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 त्या झुडपापाशी आलं आणि त्या हरणाला पकडलं. हरण विचार केला की मला धोका जर कोण दिला असेल तर माझ्या रक्ताने दिला. माझा जीव आज कशाने गेलाय, माझ्या रक्तामुळे मला धोका दिला आणि मी सापडलं. तसं बाबासाहेबांच्या आपण रक्ताची माणसं, बाबासाहेबाला म्हणायची वेळ देऊ नका की माझ्या रक्ताच्या माणसाने धोका दिला. आपण बाबासाहेबांच्या रक्ताची माणसं, आपण बाबासाहेबांचा जो संदेश आहे, बाबासाहेबांच्या लेकराच्या पत्नीचं जे त्यांनी त्याग आहे, आपण तो त्याग आपण घेतला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जो बुद्धाचा धम्म दिलाय त्या धम्माचं आचरण करून आपलं जीवन स्वतःही सुखी आनंदी करावं आणि इतरांनाही करावं, एवढीच अपेक्षा, एवढाच संदेश या ठिकाणी देतो. आणि आपण सगळ्यांनी वेळ झाला असताना माझं हे ऐकून घेतलात, सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.